श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्त्री रूपामध्ये आपल्या कुलदेवीची स्थापना असते. प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा फोटो तरी असतोच. जर कोणाला आपली कुलदेवी माहीत नसेल तरी त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो तरी हा असतोच. म्हणजे देवीच्या स्त्री रूपाची आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो. तर या कुलदेवीचा किंवा देवीच्या स्त्री रूपाचा मान सन्मान करण्यासाठी आपण तिच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरत असतो, तिचा मान सन्मान करत असतो. प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी आपल्या देवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरावी. जर तुम्हाला तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी भरणे शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जे देवीचा टाक किंवा फोटो असेल त्याच्यासमोर तुम्ही देवीची ओटी भरली तरी देखील चालते. आपल्या घरावरती देवीची अखंड कृपा राहावी यासाठी वर्षभरामध्ये जे देवीचे 3 नवरात्र येतात त्या 3ही नवरात्रांमध्ये आपण देवीची ओटी ही भरलीच पाहिजे. मग तुम्ही ती मंदिरात जाऊन भरा, आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन भरा किंवा आपल्या देवघरातील देवीसमोर भरली तरी देखील चालेल. त्याशिवाय आपल्या घरामध्ये जर एखादे मंगल कार्य असेल किंवा आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण झाली असेल तरी देखील आपण देवीची ओटी भरू शकतो. तसेच तुमचे जर एखादे कार्य पूर्णत्वास जात नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त ठरवून 11 किंवा 21 शुक्रवार किंवा मंगळवार देवीची ओटी भरू शकता. मग ती फक्त खणा नारळाने भरली तरी देखील चालेल. परंतु तुम्ही जेवढ्या शुक्रवारांचा किंवा मंगळवारांचा ओटी भरण्याचा संकल्प केला असेल तेवढे मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही देवीची ओटी भरली पाहिजे. देवीची ओटी भरण्यासाठी देखील दिवस ठरलेले असतात. ती कधीही भरून चालत नाही किंवा कोणत्याही दिवशी भरली तर देवी आपली ओटी स्वीकारत नाही असे असते. त्यामुळे देवीची ओटी तिच्या वारी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी भरली तर ती अतिशय उत्तम असते. देवीची ही ओटी भरताना देखील काही नियम आहेत. ते नियम अशा पद्धतीने की देवीची ओटी भरताना शक्यतो सुती किंवा रेशमी नऊवारी साडी वापरावी. कारण सुती किंवा रेशमी धाग्यांमध्ये देवीकडून ज्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत येतात त्या शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि म्हणूनच देवीची ओटी भरताना सुती किंवा रेशमी साडी वापरली जाते. त्याच पद्धतीने देवीची ओटी भरताना साडी ही शक्यतो हिरव्या रंगाची घ्यावी किंवा लाल रंगाची घ्यावी. काळा आणि निळा रंग देवीची ओटी भरताना वापरू नये. तसेच देवीची ओटी भरताना खण देखील असावा. कारण खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या शक्तीचे प्रतिकात्मक रूप म्हणून दर्शवला जातो. त्या जोडीला आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. जर तुमच्या इथे नारळ अवेलेबल नसेल, नारळ तुमच्या इथे मिळत नसेल खेडेगावांमध्ये तर तुम्ही खोबऱ्याची अखंड वाटी घेतली तरी देखील चालेल. तसेच गहू किंवा तांदूळ आपल्याला हवे आहेत. देवीला हिरव्या बांगड्या आणि मंगळसूत्र आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचे आहे. तसेच हळदी कुंकू, देवीला आवडणारी वेणी देखील आपल्याला इथे ओटीच्या साहित्यामध्ये ठेवायची आहे. त्या जोडीलाच आपल्याला इथे देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये देवीसाठी फणी, करंडा, लेकुरवाळे, हळद, बदाम, खारीक, खोबरे असे साहित्य ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे देवीसाठी 5 फळे देखील ठेवायची आहेत. कारण 5 फळे म्हणजे आपण देवीला अन्नाचा नैवेद्य देखील दाखवत असतो, म्हणून तिथे त्याच्यासाठी देवीला 5 फळे तिथे ठेवायची आहेत. नारळ ठेवताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीमध्ये पानाचा विडा देखील महत्त्वाचा असतो. कारण देवीला पानाचा विडा अत्यंत प्रिय असतो. त्यालाच आपण तांबूल असे देखील म्हणतात. त्याच्यामध्ये सुपारी, तंबाखू नसावी. हे सर्व साहित्य ताटासकट आपण सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. मंदिरामध्ये आपण ओटी भरतो तेव्हा साडी आपण तेथेच अर्पण करायची असते. तसंच आपण जेव्हा घरच्या देवीला ओटी भरतो तेव्हा घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करू शकतो किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला देखील देऊ शकतो. परंतु शक्यतो कोणाला न देता आपण ही साडी स्वतः परिधान करावी, जेणेकरून आपल्याला हा देवीचा मिळालेला प्रसाद असतो, आशीर्वाद असतो. तसेच नारळातील खोबरं देखील प्रसाद म्हणून ग्रहण करावं. अशा पद्धतीने आपण देवीला ओटी भरू शकतो. अनेक लोक यामध्ये देवीच्या शृंगाराचे साहित्य देखील ठेवतात, ज्याच्यामध्ये फणी, करंडा येतो किंवा आजकाल लिपस्टिक किंवा टिकल्यांची पाकिटं हे देखील ठेवतात.
जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या वस्तू देखील देवीच्या या शृंगारामध्ये ठेवू शकता. ओटी भरणे हा भारतीय संस्कारातील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. म्हणूनच देवीची ओटी ही विवाहित महिलाच भरत असतात. पूर्वीच्या काळी आपल्या घरी आलेली कोणत्याही विवाहित महिलेला किंवा सवाष्ण स्त्रीची आपण ओटी भरत असतो. त्यामागे देखील हेच कारण असते की ती स्त्री आपल्या घरामध्ये देवीच्या रूपामध्ये आली आहे आणि म्हणून तिचा मान सन्मान करण्यासाठी आपण तिची ओटी भरत असतो. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. म्हणजेच काय, तर संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. तसेच आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. तर स्त्रियांची किंवा देवीची ओटी का भरली जाते याला देखील काही शास्त्रीय कारण आहे, आध्यात्मिक कारण आहे. आणि ते म्हणजे ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजे जिथे आपले स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच आपण ओटीपोट असे देखील म्हणतो. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात देखील नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. आणि म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते. स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष भाग आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून तिची ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने हा केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असे देखील म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधीतही ओटी भरली जाते. माहेर राहून सासरी जाणाऱ्या मुलींची देखील ओटी भरली जाते. म्हणजेच काय, तर मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या ओटी भरणामध्ये असतो. नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व असते. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांना देखील काही प्रतिकात्मक अर्थ असतात. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. आणि म्हणूनच या सर्व गोष्टींमुळे प्राचीन काळापासून ते आजच्या या आधुनिक काळातही ही रूढी महत्त्वाची मानली जाते. तर अशा पद्धतीने आपल्या घरी आलेल्या सवाष्ण स्त्रीची किंवा आपल्या कुलदेवीची ओटी आपण का भरतो, ती कशा पद्धतीने भरायला हवी, ती कोणी भरायला हवी आणि ती का भरायला हवी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.